तर महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारं चक्क परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचं रॅकेटच समोर आलंय। उत्तर प्रदेश, आसाम, बांगलादेशच्या 1171 खात्यांवरती लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले। बोगस लाभार्थ्यांना लातूर आणि सांगलीतनं अंगणवाडी सेविका असल्याचं सांगत लॉगिन आयडी तयार करण्यात आले आणि त्यातून 1179 अर्ज दाखल करत त्याचा लाभही घेतलाय। या प्रकरणी आता सोलापूरच्या बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। केवळ महाराष्ट्रातल्याच लाडक्या बहिणी नव्हे तर उत्तर प्रदेश आणि बांगलादेशातल्या सुद्धा काही महिलांनी याचा गैरफायदा उठवलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की नेमकं कशा पद्धतीनं प्रकरण उघडकीस आलंय। पात्र अर्जांची छाननी करताना धक्कादायक बाब समोर आली। तर बार्शीच्या एका गावामध्ये मुस्लिम महिलांची नावं यामध्ये आढळली। प्रत्यक्षात गावामध्ये एकही मुस्लिम महिला नाही हे समोर आलं। महिला आणि बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडनं मग तपास सुरू झाला। आधार क्रमांकाशी लिंक असलेलं बँक खातं तपासलं गेलं। बँकेच्या बार्शी शाखेतनं खातेदारांचे पत्ते, मोबाईल हे तपासण्यात आले। सर्व पत्ते, मोबाईल उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल, राजस्थान मधले सापडले। तर प्रशासकीय त्रुटीचा भामट्यांनी गैरफायदा घेतलाय। लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in यावरती लॉगिन आयडीचा त्यांनी पर्याय वापरला। कुणालाही स्वतःचा आयडी तयार करण्याची इथे मुभा आहे। तर एकाच आयडीवरनं कितीही अर्ज दाखल करता येतात, ही देखील त्रुटी आहे आणि याचा गैरफायदा परराज्यातल्या भामट्यांनी घेतलाय। उत्तर प्रदेशातील भामट्यांनी बोगस ओळखपत्र बनवलं। मुनमुन ठाकरे सांगली आणि अनवरा बेगम लातूर या नावानं ओळखपत्र तयार करण्यात आलं। या दोन आयडींवरनं 1179 अर्ज दाखल करण्यात आले। प्रत्यक्षात सांगली, लातूरमध्ये अशा व्यक्तीच नसल्याचंही समोर आलंय। तर आरोपींची अनोखी शक्कल कशी आहे? एका आयडीवरनं 600 ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले। मुनवर ठाकरे या आयडीवरनं 605 अर्ज दाखल केले। तर अनवरा बेगम या आयडीवरनं 566 अर्ज दाखल केले। आयडीवरती राज्यातील विविध गावांचे पत्ते टाकण्यात आले। आधार कार्डची अस्पष्ट दिसणारी कॉपीही अपलोड केली। तर पडताळणी वेळी पत्ता दिसणार नाही म्हणून शक्कलही लढवली आणि अशा पद्धतीनं हा जोरदार पद्धतीनं घोटाळा झालेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये।